काय नाव तुमचं मावशी? उर्मिला आनंद कोंडलकर. काय कशामुळे आपण उपोषण करता इथं? आज सोनं चोरीला गेल्याबद्दल कुठून चोरीला गेलो होतं? जेऊर बस स्टँडवरनं. बरं, पुढं काय झालं मग? पोलिसांना तक्रार नोंदली. 7 महिने झालं हं. माझं सोनं चोरीला गेल्या. पोलिसांना तक्रार दिली, अद्याप अजून तपास झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज असताना देखील अजून तपास केलेला नाही त्यांनी. तुम्ही काय निवेदन वगैरे दिलं होतं का हो, वरिष्ठांना? निवेदन दिलेलं आहे. काय तुम्हाला उत्तर आलं होतं? आम्हाला उत्तर आलं तर की अजून तपासच चालू आहे आमचा. SP ऑफिसला पण आम्ही हे केलं, निवेदन दिलेलं आहे. हो. काय मग तुम्हाला तिथून काय उत्तर आलं? तिथून उत्तर आले की मी विचारते त्यांना. बरं. तुमचं फक्त 4.5 तोळं सोनं गेलं होतं, अजून कोणाचं गेलंय का काय? का फक्त सोन्याचं? मोटर पण आमचीच गेली विहिरीतली. कधी गेली होती ती? आता गेली आठवड्यात. त्याचा गुन्हा दाखल केलाय का? हो, केलाय की. त्याचा पण FIR नोंदवून नाही घेतला पोलिसांनी. त्याची NCR केली FIR घेतली नाही का नाही त्यांनी घेतली. पोलिसांनी? NCR करून त्याचा अद्याप तपास कुठेही झालेला नाही. लाडक्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा एवढीच मागणी आमची. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना कळकळीची विनंती की ह्या लाडक्या बहिणीला 1,500 न देता तिच्या जे हक्काचं सोनं, कष्टाचं सोनं गेले ते परत मिळवून देण्याची कळकळीची विनंती. ते CCTV फुटेज काय तुम्ही त्याचा काय विषय? CCTV फुटेज त्यांनी गाळ केले. काही महिन्यापूर्वी जेव्हा तपास चालू असतानाही पोलिसांनी 13 फुटेज फिर्यादीला दाखवले होते, पण आता बोलतात आमच्याकडे एकही फुटेज नाही. अगोदर होते आणि आता म्हणतात की नाही. अगोदर 13 फुटेज होते. चोर कुठे पळाले, चोरांनी कुठे बुरके काढून टाकले, ह्याचा सगळा तपास त्यांनी आम्हाला CCTV फुटेजद्वारे दाखवले होते. पण आता बोलतात आमच्याकडे एकही फुटेज नाही, आम्हाला काय माहित नाही, जे माहिती आहे ते तुम्हालाच माहिती आहे, असं त्यांनी आमच्याशी बोलले. म्हणजे पोलिसांकडून आपल्याला कसलं सहकार्य होत नाही का? कसलं सहकार्य नाही. अद्याप आम्हाला बुरकेतली बाई सापडली नाही असंच त्यांना बोललं जाते. रोज ही फिर्यादी नावाची जी व्यक्ती आहेत तर रोज इथे येऊन एरझाऱ्या घालतात, पण त्यांच्याकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. 7 महिने झाले. 7 महिने होऊन गेले, आता 8वा महिना लागला. माझं मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 1,500 देऊन काय फायदा आहे? जर महिलांच्या महिला सुरक्षित नाही आहेत तर तुमच्या 1,500चं करायचंय काय आम्हाला? जर भरल्या स्टँडवरून आमचं 4.5 तोळं सोनं जात असेल तर प्रशासनाचा उपयोगच काय? इतकं FIR दर्ज करून जर तुम्ही आमची दखलच घेत नाही तर आम्ही नोंद तरी कुठं करायची? सोनं जाते, उद्या महिलेच्या सुरक्षिततेचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सोनं चोरी होऊनही अद्याप तपास न होता त्याच नंतर एक आठवड्यापूर्वी ह्यांची मोटार ही चोरीला जात आहे. मग ह्याचं आम्ही काय समजावं? प्रशासन ह्याची कुठेही काटेकोर चौकशी करत नाही किंवा दखल घेत नाही. त्यामुळे आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती, आम्हाला अजिबात तुमचे 1,500 रुपये नको आहेत. आमच्या फक्त कष्टाचा आणि हक्काचा आमच्यापर्यंत मिळावं हीच कळकळीची विनंती.